गावावरून मस्त फ्रेश असा मुळा घेऊन आली होती. तुमच्या घरी जर मुळा कोणाला आवडत नसेल ना, तर ही रेसिपी नक्की ट्राय करून त्यांना खायला द्या. तर एकदम सिंपल आहे. मुळ्याची ना अशी पानं काढून घ्यायची, स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतल्यावरती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची, थोडंसंच पाणी ॲड करायचं आणि ही चांगली प्युरी मुळ्याची तयार करून झाल्यावरती एका भांड्यामध्ये 2 कप गव्हाचं पीठ, 2-3 चमचे बेसन, हळद, गरम मसाला, लाल तिखट आणि थोडासा ओवा घालायचा, चवीपुरतं मीठ घालायचं, आलं लसणाची पेस्ट घालून हे सगळं आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये तयार केलेली प्युरी थोडी थोडी करत घालायची, नाहीतर मग आपलं जे पीठ आहे ते खूप पातळ होईल. त्याच्यामुळे थोडं थोडं करतच ह्याच्यामध्ये ॲड करायचं आणि हे सगळं व्यवस्थित मळून झाल्यावर थोडा तेलाचा वापर करून हे पीठ रेडी करायचं. थोडा वेळ रेस्टला ठेवायचं आणि मग असे गोळे तयार करून घ्यायचे. चपाती करतो ना आपण त्याच प्रकारे. तुम्हाला जेवढा लहान मोठा हवा असेल पराठा त्याप्रमाणे तुम्ही गोळा करून घेऊ शकता. थोडं सुकं पीठ लावून ना पराठा चांगला लाटून घ्यायचा. तर मस्त असा पराठा लाटून झाल्यावरती तवा गरम करत ठेवायचा, तव्यावरती हा पराठा घालायचा, दोन्ही बाजूंनी छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा. जसं चपाती आपण शेकवतो ना त्याच पद्धतीने हा पराठा सुद्धा शेकवायचा. मस्त दोन्ही बाजूंनी तेल लावायचं आणि मस्त हे पराठे तयार करून घ्यायचे. तुमच्याकडे जर लहान मुलांच्या स्कूलमध्ये काही असेल तर तुम्ही हे ग्रीन कलरचे पराठे सुद्धा त्यांना बनवून देऊ शकता. एकदम मस्त आणि हेल्दी असा ऑप्शन आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा. एकदम मस्त हे पराठे होतात. ह्या पराठ्यासोबत तुम्ही काहीही खाऊ शकता, दही, लोणचं किंवा अगदी कुठल्याही प्रकारची डाळ सुद्धा. इतके टेस्टी लागतात. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि फॉलो फॉर मोर रेसिपीज.